भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा निकाल काल हाती आला असून काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। एकेकाळी याच मतदारसंघामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत असताना सांगितलं होतं की या ठिकाणी सुनील मेंढे हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील आणि या ठिकाणी त्यांचा पराभव झाला। या संदर्भात आता आपण नाना पडोळेशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। प्रशांत पडोळे बहुमताने निवडून आले, काय सांगाल? भंडारा गोंदिया जिल्ह्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे प्रशांत पडोळे मोठ्या मताने निवडून आलेले आहेत। त्यामुळे मी कार्यकर्त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि जनतेचाही आभार व्यक्त करतो आणि ज्या जनतेच्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडाऱ्यामध्ये सभा घेत सांगितलं होतं की सर्वाधिक मताधिक्याने सुनील मेंढे निवडून येतील। होत नाही ना, मी सांगितलं की आमच्या मित्राचा आता शब्दाला लोक पाळत नाही, त्याचं उत्तर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेने दिलेलं आहे। प्रफुल्ल पटेलांनी या ठिकाणी नेत्यांची अवकात काढली होती आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना अवकात दाखवून दिली आहे। बघा, त्यांना या जिल्ह्याच्या जनतेने नेता केलं होतं, पण या जिल्ह्याच्या जनतेची चौकात त्यांनी काढलेली होती आणि म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेने प्रफुल्ल पटेलची अवकात काय हे दाखवून दिलेलं आहे। हे होते आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेश नाना पटोले। या ठिकाणी सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी सभा घेत असताना प्रफुल्ल पटेलांनी या ठिकाणच्या नेत्यांची अवकात काढलेली होती। मोठे गोष्ट करतात, त्यांनी आपला तालुकाचा भला नाही करू शकले, जिल्ह्याचा विकास करण्याचा तर फार दूरची गोष्ट झाली आहे। आणि म्हणून मित्रांनो, आम्ही पाहतो ना कोण किती अवकाशचा माणूस आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सुनील मेंढे हे बहुमताने निवडून येतील असं सांगितलं होतं। या ठिकाणी आपल्याला सुनील मेंढेंसारखा एक अतिशय सामान्य घरचा आपला कार्यकर्ता खासदार म्हणून तुम्ही निवडून दिला। 5 वर्ष त्यांनी आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मेहनत केली। पुन्हा एकदा सुनील मेंढेंच्या कमळाचं बटन दाबा, कमळाचं बटन दाबलं, वोट मोदीजींना मिळेल आणि शॉक काँग्रेस पार्टीला मिळेल। मात्र काल आलेल्या निकालामध्ये या ठिकाणी मतदार राजांनी खरी अर्थानं या जिल्ह्यातल्या नेत्यांची अवकात दाखवून दिली असल्याचं नाना पटोले म्हणाले। हरीश पोटकरे, जीबी न्यूज, भंडारा।